राज्यात एक धक्कादायक तितकीच माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। संशयिताने खुनानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचे समोर आले। प्राजक्ता मंगेश कांबळे वय 28 असे मृत महिलेचे नाव आहे। खून केल्यानंतर संशयित पती मंगेश चंद्रकांत कांबळे राहणार मांगले मूळ राहणार कोकरूड स्वतःहून पोलिसात दुपारी हजर झाला। दरम्यान मंगेश आणि प्राजक्ताचा 8 वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला आहे। आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या 15 वर्षांपासून मांगले येथे वास्तव्यास आहेत। मांगले वारणानगर रस्त्यावर ज्योतिबा मंदिरासमोर रामचंद्र बाग यांच्या घरात ते भाड्याने राहतात। 4 दिवसांपूर्वी मंगेश, त्याची पत्नी प्राजक्ता, 6 वर्षांचा मुलगा शिवम, 3 वर्षांची मुलगी शिवन्या मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते। आज सकाळी भाऊ निलेश आणि आई देववाडी येथे गेले होते। दरम्यान सकाळी 10च्या दरम्यान पती-पत्नीत वाद झाला। तो वाद विकोपाला जाऊन मंगेशने प्राजक्ताच्या ओढणीने गळा आवळून खून केला। त्यानंतर बाजूच्या खोलीत ठेवलेल्या विद्युत पंपाच्या मोडक्या पेटीत हातपाय मोडून मृतदेह घालून झाकून ठेवला। खोलीला बाहेरून कुलूप घालून भाऊ निलेश याला फोनवर सांगून की मी शिराळ्याला जाणार आहे, गाडी घेऊन ये असा निरोप दिला। भाऊ निलेश देववाडीहून मांगलेत आल्यानंतर मंगेशने भावाकडून गाडी घेऊन तो शिराळ्याकडे निघून गेला। याच दरम्यान मंगेशचा 6 वर्षांचा मुलगा शिवम दारातच रडत होता। त्यावेळी निलेशने त्याला काय झाले असे विचारले। त्यावेळी 6 वर्षांच्या शिवमने मम्मी पप्पांचे भांडण होऊन पप्पांनी आईला मारून खोलीत ठेवल्याचे सांगितले। निलेशने देववाडी येथील बहिणीला आणि तिच्या पतीला फोन करून बोलावून घेतले। मंगेशला फोन करून गोरक्षनाथ मंदिराजवळच थांबा, मी येतो म्हणून सांगितले। त्यानंतर गोरक्षनाथ मंदिराजवळ जाऊन सविस्तर माहिती विचारल्यानंतर त्याने खून केल्याचे सांगितले। त्यानंतर त्या तिघांनीही त्याचा आम्हाला त्रास होईल, तू पोलीस स्टेशनला जाऊन माहिती दे असे सांगितले। त्यानंतर तो स्वतः शिराळा पोलिसात हजर झाला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।